माहेरच्या अंगणात आज आनंद फुलला. आई बाबांनी प्रेमाने धोंडा साजरा केला. लेक आणि जावयावर आशीर्वादांचा वर्षाव झाला. प्रेमाच्या या क्षणांनी मन भरून आलं. आई बाबांचे प्रेम अमूल्य ठेवा. त्यांच्या मायेपुढे जगातील प्रत्येक आनंद फिका वाटावा. तर बघा, या ठिकाणी माझ्या आई आणि पप्पाने आमचा धोंडा साजरा केला आहे. त्यांनी पारंपरिक पद्धतीने धोंडा साजरा केला आहे. त्यांनी त्यांच्या जावयाला खूप असा मानपान दिला, छान. आता इथं माझे पप्पा त्यांच्या जावयाचा म्हणजे माझ्या मिस्टरांच्या पूजा करत आहेत. तर त्यांनी खूप असा जुन्या पद्धतीने धोंडा साजरा केलाय. माझ्या आईने इथं पुरणाचे धोंडे बनवले, परत खोबऱ्याचे धोंडे बनवले, दीपदान केलं, इथं खूप सारं काही आणलं. तर इथं आता पप्पा जावयाला रुमाल टाकून पूजा करत आहेत आणि आता तसेच कपडे, नारळ असं त्यांचा सन्मान करत आहे. आता इथं माझी आई माझी पूजा करत आहे. बघू शकता, आई आणि वडिलांची माया ही वेगळीच असते. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. हा, त्यात सांगायचं राहिलं तुम्हाला, माझ्या मम्मीने अनारसे केले होते. यात जास्त करून अनारस्यांनाच महत्व आहे. तसेच बघा, माझी मुलगी बसली, ती म्हणते माझे पाय धुव आई. तर तिची माझ्या मम्मीने पूजा केली, तिला पाकिट दिलं. तर इथं आम्ही 4 जण होतो, माझ्या 2 मुली आणि मी आणि माझे मिस्टर. तर बघा, इथं आमचा खूप छान असा धोंडा साजरा झाला, बघू शकताय तुम्ही. तर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं होतं पूर्णाचा स्वयंपाक, आम्हाला जेवण मम्मीकडे. तर असा होता आमचा हा छोटासा धोंड्याचा मिनी ब्लॉग. बघितल्याबद्दल थँक्यू.